त्यामुळे मात्र कॅप्टन देखील त्याला मात्र सपोर्ट करत असताना आणि समजवत असताना यावेळेस हर्ष तयार. फटका खूप चांगला आहे, ओव्हर पिच होता. यावेळेस मात्र हा दुसरा चौकार येईल षटकामध्ये. यावेळेस आपण बघा आपण पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहू शकाल. मुसद्दीकचा पहिला चेंडू फोटो क्लिक शॉट खेळलाय, टायमिंगच्या जोरावर चेंडूला पाठवून दिलाय प्रेक्षकांच्या सलामीसाठी. हा आलाय पीटीपीएल अलीकडे संघामध्ये नॉन स्ट्रायकर पाहू शकाल दिवेश पाटील. यावेळी सोडवला, चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफला क्लिअर करत. हा आहे वीरेंद्र बाबरेच्या बॅट मधून षटकार. पीटीपीएल सिक्सर 5 चेंडूंनी 7 वर बॅटिंग करतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, यावेळी सक्सेसफुल झाला, चेंडूला पाठवून दिला डीप पॉइंट रिझन मध्ये 4 धावांसाठी विरुच्या बॅट मधून आलाय पीटीपीएल चौकार. 11 टेंबोडे बंधन संघाकडून खेळत असताना यावेळेस क्रॉस बॅट फटका सुरेख वीरूच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर. 6 धावा. आणि पाहिलं तर जेव्हा जेव्हा पालघर संघ ऑल इंडिया ओपन खेळतोय त्या संघात सुद्धा इन्क्लूड असतो. आणि यावेळी नो बॉलचा कॉल डीप मध्ये निंकुज आहे, चेंडूला फील्ड करत दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि पाहता पाहता 2 रन पूर्ण केले गेले. पंच नो बॉल दर्शवतात. भीमर चेंडू गोलंदाज सौरभ स्ट्राईकवर वीरेंद्र. यावेळेस फटका सुरेख खेळलाय, काय फटका घेतलाय, बॅटमॅन शॉट आणि चेंडू निघून गेलाय सहज सीमारेषा पार. आलाय षटकार. 6 यावेळेस खेळ खल्लास, सामना फिनिश. वीरेंद्र बाबरे 13 चेंडूंनी 36 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. अप्रतिम बॅटिंग दोन्ही संघांनी हस्तांतरण. इथे मात्र अशा रीतीचा कॅच पाहायला मिळतोय, त्याकरता त्याला युसुफ सय्यदने त्याला गोगल देखील मात्र स्पॉन्सर केलं. यावेळेस गिफ्ट दिलेला आहे. फटका चांगला आहे, ओव्हर पिच चेंडूला पटवलाय. हा पहिला तडाखा फायनलचा पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन पार येतोय षटकार. 6 धावा. यावेळेस सुपर षटका आहे. इकडे आम्हाला कव्हरला देखील खेळता येते, इकडे आम्हाला पॉइंटला देखील खेळता येते. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. इकडे फ्री हिटचा चेंडू वीरेंद्र ऑन स्ट्राइक. यावेळेस काय कमालीचा सुपर देखना स्ट्रोक, आया वैसा गया गेंद, क्या बात आहे. खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. इथे मात्र आपण बघूया फटका इकडे कमालीचा हेलिकॉप्टर, क्या बात आहे. बार बार देखो, हजार बार देखो, एक नंबर स्ट्रोक. विदाउट विकेट मध्ये ही पार्टनरशिप झाली तर 2100 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. हो क्या बात आहे. वीरेंद्र काही थांबायचं नाव घेत नाही. इथे मात्र चाललंय गाडी वेगाने. कोणतेही टार्गेट मोठं नाही. आणि आता मात्र असे खेळाडू आहेत, परंतु इकडे स्टँड अँड डिस्पॅच. वीरेंद्रचा फटका सुपर सुरेख. 6 धावा. जे बक्षीस मी द्यायचंय अशोक वाडे माननीय माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन, त्याने खास करून गेअरवाली सायकल आमच्या मानाला शब्दाला मान देऊन त्यांनी पाठवलेली आहे. हे बक्षीस देण्याकरता मी विनंती करतोय तुषारजी संखे तसेच कल्पेश पिंपळे यांना विनंती करतोय. आजच्या या खेळामध्ये जो मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे, असे बरेच खेळाडू होते, त्याच्यामध्ये करण मोरे होता, राकेश प्रभू होता, अनिकेत पाटील होता, अक्षय पण होता आणि वीरेंद्र बाबरेकर होता. पण त्याच्यामध्ये बाजी मारलेली आहे हॅलो वीरेंद्र बाबरे मॅन ऑफ द सिरीज, त्यांची ट्रॉफी पण द्यायची आहे आणि सायकल. हा आणि त्यांनी ऐकून घ्या, त्यांनी 98 रन्स काढलेले आहेत आणि 9 विकेट घेतलेले आहेत आणि 188 पॉइंट त्यांनी घेतलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये म्हणजे या सगळे जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळ त्यांनी केलेला आहे. म्हणून वीरेंद्र बाबरे हा सायकलचा मानकरी ठरलेला आहे. आणि वीरेंद्र तुला प्रश्न विचारले असते पण आता नंतर विचारीन. सायकल घेऊन जा, व्यवस्थित चालव. आणि वीरेंद्र यायचं आहे, 2 शब्द बोलायचं आहे. ये हॅलो वीरेंद्र, आज तू एक अनुसूचित जमातीमधला खेळाडू, ह्याच्यामध्ये साम्राज्य असायचं, कुणबी समाजाचं, कोळी समाजाचं म्हणजे मांगेला समाजाचं प्राबल्य या खेळा क्रिकेटमध्ये होता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. परंतु तू दुसऱ्यांदा मला वाटतं अबव 40 मध्ये पण तुम्हाला मला वाटतं सायकल भेटलेली
तो पण तुमच्या अनुसूचित जमातीचे होते आणि आज तुला मिळाले, तुला कसं वाटतंय? मला तर खूप आनंद होत आहे आणि पहिलं तर मी आभार मानेन आमच्या टीम ओनरचं, त्याने मला खेळायला संधी दिली आमच्या टीममध्ये. अजून काय तुला बोलायचं? थँक्यू, धन्यवाद धन्यवाद वीरू, खूपच चांगला खेळ, ह्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे.